तिसऱ्या प्रकरणात म्हणजे इंडस्ट्री अर्थातच उद्योग यामध्ये आतापर्यंत आपण एकूणच ब्रिटिशकालीन भारतातील या सर्व परिस्थिती संदर्भात म्हणजे औद्योगिक या व्यवस्थेसंदर्भात आपण विचार केलेला आहे. त्यामध्ये ब्रिटिश पूर्व काळातील भारतातील उद्योगांची स्थिती ही कशा पद्धतीची होती या संदर्भात आपण विचार केला की त्यामध्ये मुळातच 19व्या शतकापर्यंतची उद्योगांची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थिती संदर्भात आपण विचार केला. त्यामध्ये ग्रामीण उद्योग, शहरी उद्योग आणि या उद्योगांचा ऱ्हास म्हणजे भारतातील पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास जो काही आहे त्या ऱ्हासासंदर्भात आपण विचार केलेला आहे. त्यानंतर अनौद्योगिकरणाचा जो काही अर्थभूत आहे तो अर्थभूत आपण समजून घेतलेला आहे. त्यानंतर अनौद्योगिकरणाची जी काही कारणमीमांसा आहे, पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी आपण जाणून घेतली. त्याच्यानंतर अनौद्योगिकरणाचे जे काही परिणाम आहेत त्या परिणामांसंदर्भात आपण सविस्तर दृष्टिकोनातून विचार केला. त्याचबरोबर या संपूर्ण अनौद्योगिकरणाच्या व्यवस्थेचा जो काही पडसाद आहे तो पडसाद कशा पद्धतीने उमटला त्या संदर्भात आपण विचार केला. त्यानंतर एकूणच आधुनिक उद्योगधंद्यांचा जो विकास आहे त्या विकासासंदर्भातील जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण विश्लेषणात्मक पातळीवरती त्या संदर्भात विचार केलेला आहे. त्यानंतर आज आपण विचार करणार आहोत या आधुनिक उद्योगांच्या संदर्भात म्हणजे भारतातील ब्रिटिशकालीन उद्योग या ब्रिटिशकालीन उद्योगांचा एकूण जो आढावा आहे तो आढावा आपण घेणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण विचार करणार आहोत तो म्हणजे कापड उद्योग. या कापड उद्योगासंदर्भात आपण विचार करणार आहोत. तत्पूर्वी यामध्ये एकूणच या आधुनिक उद्योग व्यवसायांच्या संदर्भातील जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण सर्वप्रथम जाणून घेणार आणि त्याच्यानंतर कापड उद्योगासंदर्भातील जी काही विश्लेषणात्मक माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे त्यानंतर आपण कापड उद्योगाचा जो काही विचार आहे तो सविस्तर विचार आपण करणार आहोत. तर यामध्ये मुख्यतः ब्रिटिश काळातील आधुनिक उद्योगांचा जो काही प्रारंभ आहे या प्रारंभापूर्व जी परिस्थिती आहे ती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये मुख्यतः या संदर्भातील ज्या काही प्रमुख घटना आहेत त्या प्रमुख घटनांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. उदाहरणार्थ त्यामध्ये 1857चा उठाव की ज्या उठावानंतर जे परिवर्तन झाले अनेक क्षेत्रामध्ये त्या परिवर्तनातीलच हा एक महत्वपूर्ण भाग मानता येईल की ज्यामध्ये निरनिराळ्या प्रकारे भारतातील उद्योगधंद्यांच्या विकासासंदर्भातील जी काही गरज होती ती गरज ही भासू लागलेली होती आणि म्हणूनच यानंतरच्या काळात म्हणजे 1857 नंतरच्या काळात ब्रिटिश सरकारला भारतीयांचा जो काही विश्वास होता तो विश्वास संपादन करण्यासाठी आणि येथील जी काही आपली सत्ता होती ती सत्ता टिकवण्यासाठी म्हणजे राजकीय सवलतीबरोबरच भारतातील उद्योगधंद्यांचा जो काही विकास आहे तो विकास करण्याची जी काही गरज ही गरज या ठिकाणी प्रकर्षाने भासू लागलेली दिसून येते. आता या संदर्भात जर आपण विचार केला क्रमशः तर त्यामध्ये या नंतरची परिस्थिती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये आपल्याला मुख्यतः विचार करावा लागेल ते म्हणजे पहिल्या महायुद्धासंदर्भातील ही एक जी काही घटना आहे या घटनेसंदर्भात जर आपण विचार केला म्हणजे पहिले महायुद्ध आणि एकूणच औद्योगिक परिस्थिती. आता या संदर्भात आपल्याला विचार करत असताना मुख्यतः या आधीची परिस्थिती जी काही आहे ती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये एकदेशीय उद्योगांना जी काही चालना आहे ती चालना म्हणजे 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत अगदी कापड गिरणी असेल अशा एकदेशीय उद्योगांना जी चालना आहे ती चालना देण्यात आलेली दिसून येते. 1907 मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनी अस्तित्वात आलेली दिसून येते. हा यामधील एक
महत्वपूर्ण असा पडसाद जो आहे तो म्हणता येईल. विविध कारखाने जे काही आहेत ते कारखाने असतील, गिरण्या असतील आणि या संदर्भातील जी काही मोठी लोकसंख्या यामध्ये ही सहभागी असलेली दिसून येते. त्यानंतर आपण नंतरच्या परिस्थितीचा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला मुख्यतः विचार करावा लागेल पहिल्या महायुद्धादरम्यानची परिस्थिती, म्हणजेच पहिले महायुद्ध आणि या संदर्भातील एकूणच औद्योगिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये मुख्यतः ज्या काही क्रमप्राप्त आणि मूलभूत बाबी आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये भारतातील उद्योजकांना एकूणच पहिल्या महायुद्धाने एक संधी जी काही आहे ती संधी उपलब्ध करून दिली असे म्हणता येईल. म्हणजे बऱ्याच वेळेस असं एक मार्मिकपणे म्हटलं जातं की कधी कधी मंदी ही संधीमध्ये रूपांतरित करता आली तर त्यामध्ये एक वेगळा जो काही पडसाद आहे तो दिसून येतो. त्याच पद्धतीने भारतीय उद्योगांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर भारतीय उद्योजकांना पहिल्या महायुद्धाने एक संधी जी काही आहे ती संधी या ठिकाणी प्राप्त करून दिलेली दिसून येते. म्हणजे या संदर्भात भारतातील साधन सामग्री जी काही आहे ती साधन सामग्री नियंत्रित करणे, विकसित करणे आणि भारतात न बनवलेल्या वस्तूंच्या मागणीला मर्यादा घालणे या संदर्भातील युद्धाच्या हेतूने भारतातील उत्पादक जे काही आहे त्या उत्पादक साधनांना चालना देणे या हेतूने या सरकारने युद्ध साहित्य बोर्ड जे काही आहे ते साहित्य बोर्ड या दरम्यान हे स्थापन केलेले दिसून येते. आणि या माध्यमातून म्हणजे या युद्ध साहित्य बोर्डच्या माध्यमातून औद्योगिक कमिशन म्हणूनही काम पाहत होते. युद्ध मागण्या पूर्ण करणे आणि या संदर्भात औद्योगिक विकासाचे जे काही मार्ग आहेत, जे काही साधने आहेत त्या संदर्भात जो काही एकूण मार्गदर्शनाचा भाग होता तो या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत होते या बोर्डाच्या माध्यमातून. त्याचबरोबर पहिल्या महायुद्धामुळे इंग्लंडची जी काही भारतातील एकूण आपल्या साम्राज्यासंदर्भातील जी काही पकड होती ती पकड देखील काही अंशी का होईना ती पकड या ठिकाणी निश्चितच ज्या पद्धतीची मजबूती होती या आधीच्या परिस्थितीमध्ये ती मजबूती मात्र राहिलेली दिसून येत नाही. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही आपले प्रभुत्व होते ते प्रभुत्व देखील या महाकाय अशा सत्तेचे कमी झालेले दिसून येते. भारतात स्वदेशी चळवळीने या दरम्यान जे काही राजकीय वातावरण होते ते राजकीय वातावरण एकूणच संपूर्ण विस्तारित स्वरूपाचे जे काही होते ते बनलेले होते. त्याचबरोबर लँकशायर आणि इंग्लंडमधील इतर ठिकाणच्या कारखान्यांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर ते हितसंवर्धन होईल अशा प्रकारचे जे काही औद्योगिक व व्यापारी धोरण होते ते औद्योगिक आणि व्यापारी धोरण ब्रिटिश सरकार भारतात राबवित असण्याची परिस्थिती जी काही होती ती या ठिकाणी दिसून येते. आणि अशा पद्धतीच्या ज्या काही या भावना होत्या त्या भारतीयांच्या मनामध्ये पसरलेल्या होत्या आणि यामुळे ब्रिटिश संसदेत भारत मंत्र्यांना व्यापारी धोरणाचे जे काही अधिकार होते ते अधिकार देण्याचे निश्चित करण्यात आलेले दिसून येते. आणि म्हणून या संदर्भातील ही जी काही निश्चिती होती ती निश्चिती एका वेगळ्या वळणावर नेऊन पोहोचलेली होती. आणि म्हणून या संदर्भातील जो काही हा वाटचालीचा भाग होता तो या ठिकाणी निश्चितच एक वेगळ्या परिणामाच्या अंगाने आणि एक वेगळ्या दिशेच्या अंगाने दिसून येतो. आणि यामुळे या सर्व परिस्थितीचा जर आपण विचार केला तर भारतीय उद्योगांना जी काही चालना होती, जी काही गती होती ती चालना प्राप्त झालेली दिसून येते. या धोरणात्मक बदलाने भारतीय उद्योगांना एक पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली, अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे भारतीय उद्योगांना गती मिळालेली दिसून येते. औद्योगिक उत्पादन यामुळे वाढले. म्हणजे अगदी आपण दुसऱ्या महायुद्धाच्या एकूण पूर्वी जर विचार केला तर त्यामध्ये लोखंड उत्पादन हे जवळपास 80%, कागद संदर्भात कागद उत्पादनाचा जर विचार केला तर 180%, साखर उत्पादनाच्या संदर्भात जर विचार केला तर जवळपास 37.39%. याप्रमाणे एकूण उत्पादनात जी काही वाढ होती ती वाढ ही झालेली दिसून येते. म्हणजे दुसऱ्या महायुद्धपूर्व काळातील ही वाढ होती. आणि म्हणून कारखानदारी वाढल्याने कामगारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आणि कामगारांची संख्या वाढल्यामुळे निश्चितच या ठिकाणी एका वेगळा हा जो काही
कामगारांचा प्रभाव होता, तो प्रभाव या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतो. आणि म्हणून जगातील एकूण प्रमुख 8 देशांचा जर या औद्योगिक देशात जर विचार केला तर त्यामध्ये भारताचा समावेश जो काही आहे तो समावेश या ठिकाणी झालेला दिसून येतो. आणि म्हणून उपलब्ध साधन संपत्तीचा विचार करून भारताचे औद्योगिकरण झाले हे असे म्हणता येणार नाही. आणि म्हणून या संदर्भात भारतातील जी काही मोठी जनता होती, ती मोठी लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून होती. जवळपास 70% लोकसंख्या ही या दरम्यान शेतीवर अवलंबून असलेली दिसून येते. ही जी काही परिस्थिती होती, ही एकूण परिस्थिती ही पहिल्या महायुद्धादरम्यानची औद्योगिक व्यवस्थेसंदर्भात दिसून येते. ब्रिटिश काळातील भारतातील उद्योगांचा विचार करताना आणि या संदर्भातील जो काही सविस्तर विश्लेषणात्मक भाग आहे तो आपण जर विचारात घेतला तर त्यामध्ये या भारतातील ब्रिटिशकालीन उद्योगांचा आणि या उद्योगासंदर्भात विचार करत असताना मुख्यतः ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आली होती. आणि या ईस्ट इंडिया कंपनीचा प्रारंभीचा जो उद्देश होता, हेतू होता, दृष्टिकोन होता, तो व्यापारासंदर्भात होता. त्यानंतर या ठिकाणी या प्रदेशामध्ये आपला जम बसवल्यानंतर, आपली मजबूत पकड बसवल्यानंतर राजकीय व्यवस्थेतील हस्तक्षेप असो आणि जे काही सत्ता दृढीकरण असेल तर ते सत्ता दृढीकरण हे झालेले दिसून येते. त्यांना भारतीय वस्तूंची निर्यात करायची होती आणि जास्तीत जास्त प्रमाणात निर्यात आणि जास्तीत जास्त फायदा हे प्रारंभीचे जे काही कंपनीचे धोरण होते, सूत्र होते, हेतू होता, तो या ठिकाणी दिसून येतो. म्हणून प्रारंभीच्या काळात भारतीय हस्तउद्योगांना चालना द्यायचे जे काही धोरण होते, ते धोरण प्रारंभीच्या अवस्थेमध्ये दिसून येते. त्यानंतर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर मात्र ब्रिटिशांचे भारतीय उद्योगांच्या संदर्भातील जे काही धोरण होते, ते धोरण मात्र बदललेले दिसून येते. या धोरणामध्ये, या दृष्टिकोनामध्ये हा बदल जो काही आहे तो बदल झालेला दिसून येतो. आणि भारताला केवळ कच्चा मालाचा पुरवठा करणारी बाजारपेठ असे स्वरूप दिले. म्हणजे इंग्लंडमधल्या औद्योगिक क्रांतीनंतर भारत केवळ कच्च्या मालाची पुरवठा करणारी बाजारपेठ अशी जी काही ओळख होती, ती ओळख या ठिकाणी निर्माण केली. हा दृष्टिकोन जो काही होता, या दृष्टिकोनाची जोपासना या ठिकाणी करण्यात आलेली दिसून येते. आणि म्हणून हा एक जो काही बदल होता, तो बदल या ठिकाणी सूत्रात्मक स्वरूपामध्ये आपणास दिसून येतो. अगदी प्रतिकूल शासकीय धोरणं असून या धोरणांसंदर्भात आपण पुढे विचार करणार आहोत. भारतात नवनवीन उद्योगांचा जो काही विकास होण्यासाठी जी काही सुरुवात होती, ती सुरुवात या ठिकाणी झालेली दिसून येते. आणि या उद्योगांचा जो काही पाया आहे, या उद्योगांचा पाया या ठिकाणी घातला गेलेला दिसून येतो. आता त्यामध्ये आपण क्रमशः विचार करणार आहोत. म्हणजे भारतातील ब्रिटिशकालीन उद्योगांसंदर्भात क्रमशः जो काही विचार आहे, तो विचार आपण करणार आहोत. प्रारंभीच्या अवस्थेमध्ये विचार करूया आपण कापड उद्योगासंदर्भात. कापड उद्योग हा भारताचा मुळातच एक प्रमुख असा उद्योग, आधारभूत स्वरूपाचा उद्योग, प्रसिद्ध असा उद्योग, पारंपरिक असा उद्योग की ज्या उद्योगाची ही ओळख भारतामध्ये दिसून येते. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात व्यापारविषयी धोरणामुळे हा उद्योग जो काही होता, या उद्योगासंदर्भात जो काही पडसाद होता किंवा जी काही रणनीती होती, त्या रणनीतीमुळे या उद्योगाचा ऱ्हास झालेला होता. तरीही या उद्योगाच्या संदर्भात आधुनिकीकरणाची जी काही कल्पना होती, ती कल्पना काही भारतीयांच्या मनात येत होती. आणि म्हणून या संदर्भात जर आपण विचार केला तर या उद्योगाच्या आधुनिकीकरणासंदर्भात विचार करत असताना आपण प्रारंभीच्या अवस्थेमध्ये
जर पायाभरणी स्वरूपामध्ये जर विचार केला तर त्यामध्ये की या उद्योगाची जी काही पायाभरणी आहे आधुनिकीकरणाच्या दृष्टीने, तर या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने झालेली पायाभरणी विचारात घेत असताना या ठिकाणी आपणास असे दिसून येते की भारतामध्ये कलकत्त्यामध्ये ताग उद्योगाचा विकास होत असताना पश्चिम भारतात मात्र कापड उद्योगाच्या विकासाला प्रारंभ झाला. आणि म्हणून या संदर्भात भारतातील कापड गिरण्यांची जी काही सुरुवात आहे, की जो काही प्रारंभ आहे, तो पूर्णपणे भारतीय गुंतवणूकदार, स्थानिक कामगार या ठिकाणी उपलब्ध असणारे तंत्रज्ञान यातून झालेला दिसून येतो. आणि म्हणून 1854 मध्ये कावसजी नानाभाई या व्यक्तीने भारतात पहिली जी काही कापड गिरणी आहे ती कापड गिरणी सुरू केलेली दिसून येते. म्हणजे 1854 मध्ये या व्यक्तीच्या द्वारे प्रारंभ झालेली पहिली कापड गिरणी ही या ठिकाणी महत्वपूर्ण ठरलेली दिसून येते, की जी या उद्योगाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने झालेल्या पायाभरणी संदर्भात ही मूलभूत बाब होती. त्यानंतर वळूया आपण या उद्योगाच्या विकासासंदर्भात. आता मुळातच भारतातील कापड उद्योगाचा विकास जर आपण विचारात घेतला, जो उत्कर्ष आहे त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर 1870 पासून जी काही सुरुवात आहे ती सुरुवात झालेली दिसून येते. आणि त्यानंतर अगदी टाटांनी नागपूरला एम्प्रेस मिल जी काही सुरू केली होती 1877 मध्ये, त्या संदर्भातील ही एक महत्वपूर्ण बाब होती. त्याचबरोबर जे काही जकातीचे धोरण होते ते जकातीचे धोरण मात्र प्रतिकूल असूनही इंग्लिश कापड गिरण्यांची जी काही स्पर्धा, ती स्पर्धा भारतीय कापड गिरण्यांनी या स्पर्धेला सामोरे जाऊन या स्पर्धेत उतरून ही स्पर्धा फेस करून बराच काळ जो काही तग आहे तो तग धरलेला दिसून येतो. आणि मुळातच या संदर्भात जर आपण थोडा विश्लेषणात्मक भाग जर विचारात घेतला तर पहिल्या महायुद्धामुळे लँकशायर मधील कापड गिरणीचा जो काही व्यवसाय होता तो व्यवसाय हा अडचणीत आलेला होता. आणि त्याच्यामुळे भारत सरकारने तत्कालीन व्यवस्थेमध्ये धोरणात बदल करून इंग्लंडमधील आयात मालावर जादा कर आकारणी प्रारंभ केली. आणि त्यामुळे देशी बाजारपेठेतील कापडाला मागणी वाढली. आणि याचा परिणाम म्हणून 1920 पर्यंत कापड उत्पादनात जवळपास 46% जी काही वाढ होती ती वाढ झालेली दिसून येते. आणि म्हणून ही परिस्थिती या ठिकाणी या उद्योगाच्या विकासाला जी काही पूरक होती ती पूरक ठरलेली दिसून येते. आणि म्हणून या उद्योगाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्यामध्ये अगदी मुंबई नंतर म्हणजे जर आपण 1914 संदर्भात विचार केला तर मुंबईमध्ये कापड गिरण्यांचा जो काही विकास आहे तो विकास झालेला दिसून येतो. आणि म्हणून त्यानंतर अहमदाबाद असतील, त्याचबरोबर सोलापूर, औरंगाबाद, सांगली या ठिकाणी देखील कापड गिरण्या ज्या काही आहेत त्या कापड गिरण्या या प्रारंभ झालेल्या दिसून येतात. आणि म्हणून यामुळे मुंबई, इचलकरंजी, सांगली या ठिकाणी देखील या उद्योगाच्या विकासाला जी काही गती आहे ती गती प्राप्त झालेली दिसून येते. आणि म्हणून या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर या उद्योगाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांसंदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये अनेक समस्या या दिसून येतात. म्हणजे की कापड गिरण्यांच्या संदर्भातील समस्यांचा जो काही विचार आहे तो विचार करत असताना मुळातच सविस्तर दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्यामध्ये मुख्यतः ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा आपण क्रमशः विचार करूया. कापड उद्योगासमोरील समस्यांचा विचार करत असताना जर आपण विश्लेषणात्मक पातळीवर विचार केला तर त्यामध्ये ब्रिटिशांचे जे काही शासकीय धोरण होते ते शासकीय धोरण हे भारतीय भांडवलदारांना उत्तेजक नव्हते, कारक नव्हते. हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी दिसून येतो.
कारण 1895 ते 1905 या काळात या व्यवसायाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागलेले दिसून येते. 1896 मध्ये मुंबईत प्लेगची साथ असेल, की ज्यामुळे कामगार वर्ग जो काही होता तो कामगार वर्ग उपलब्ध होत नव्हता. कामगार वर्गाची मोठी समस्या होती. याचा परिणाम कापड निर्मितीवर झाला. आणि त्यामुळे पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात जी काही मंदीची लाट होती ती मंदीची लाट आलेली दिसून येते. त्यामुळे कापड व्यवसायाला 2 पाऊल मागे घ्यावे लागलेले दिसून येते. मंदीच्या काळात जपान आणि चीन या देशातून भारतात मोठ्या प्रमाणात कापडाची आयात ही होत होती. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ही एक महत्वाची बाब या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर भारतातील वित्तीय बाजारपेठ ही परकीयांच्या नियंत्रणाखाली होती. आणि त्यामुळे हा जो काही भाग होता तो या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर भारतीय भांडवलदारांना अनुभवी परकीय भांडवलदारांची स्पर्धा करावी लागलेली होती. आणि म्हणून या संदर्भातील हा जो काही भाग होता तो या ठिकाणी मूलभूत स्वरूपाचा दिसून येतो. त्याचबरोबर कामगारांच्या कार्यक्षमतेत वाढ या उपायांबरोबरच कापडावरील आयातीचे जे काही दर होते ते दर 11 ते 15% वाढवण्याची गरज होती. आणि म्हणून उच्च प्रतीची कापड निर्मिती आणि या कापड निर्मितीसाठी आर्थिक मदतीची सुद्धा गरज ही असलेली दिसून येते. आणि म्हणून या संदर्भातील एकूणच जर आपण कापड उद्योगाच्या संदर्भातील चालना आणि चालना या दृष्टिकोनातून जर विचार केला तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची गरज होती या उद्योगाला चालना देण्यासाठी, म्हणजेच यामधून जी या व्यवसायाला गती प्राप्त करण्यासाठी या उद्योगाला गती प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारा जो काही मूलभूत भाग म्हणजे तर त्या संदर्भात कापूस जो काही आहे कच्चा माल असा कापूस या चांगल्या प्रतीची उपलब्धता ही महत्वाची होती. आणि म्हणून शेतीच्या दृष्टिकोनातून हितकारक असे धोरण गरजेचे होते. देशातील कापड गिरण्यांची संख्या ही या काळात वाढलेली होती. आणि म्हणून या संदर्भात मुख्यतः या काळातील अगदी म्हणजे 1895 ते 1914 पर्यंतचा जो काळ होता त्यामध्ये दुष्काळ जे काही होते 2 मोठे दुष्काळ पडलेले होते. आणि या दुष्काळांचा परिणाम या कापूस उत्पादनावरती देखील झालेला दिसून येतो. आणि त्याच्यामुळे त्याचा जो काही पडसाद आहे तो कापड उद्योगाला भोगावा लागलेला दिसून येतो. आणि दुष्काळाच्या काळात कापसाचे उत्पादन कमी झाले आणि त्याच्यामुळे कापडाची मागणी जी काही होती ती मागणी कमी झाली आणि त्यामुळे कापड आणि या कापड बाजारात अस्थिरता निर्माण झाली. अगदी 1920 नंतरचा काळ जर आपण बघितला म्हणजे पहिल्या महायुद्धानंतरचा जो काळ आहे त्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये कापूस व्यवसायातील जी काही स्पर्धा होती ती स्पर्धा वाढलेली दिसून येते. उत्पादन देखील वाढण्यास सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे चांगला माल बाजारात येऊ लागला. परिणामी कापड उद्योग हा परस्परावलंबी म्हणजे कापूस संदर्भात कापड आणि कापूस हे परस्परावलंबी म्हणून सशक्त होण्यास सुरुवात झालेली दिसून येते. म्हणून या संदर्भात एकूणच आपण याविषयी जर विचार केला तर त्यामध्ये एकूणच 19व्या शतकातील ही सर्व परिस्थिती भारतात आधुनिक उद्योगधंद्या संदर्भातील म्हणजेच आधुनिकीकरणासंदर्भातील एक वेगळी अशी जी काही परिस्थिती होती ती निर्माण झालेली दिसून येते. आणि म्हणून या काळात हा जो काही प्रमुख उद्योग म्हणजे कापड उद्योग या कापड उद्योगासंदर्भात जर आपण विचार केला तर भारतातील ब्रिटिशकालीन उद्योगांच्या संदर्भातील हा एक प्रमुख उद्योग आणि या उद्योगासंदर्भातील विश्लेषणात्मक भाग जो काही आहे तो आपण या ठिकाणी विचारात घेतला. त्यामध्ये प्रारंभीच्या अवस्थेमध्ये आपण या कापड उद्योगाची जी काही पायाभरणी होती त्या पायाभरणी संदर्भात विचार केला.
त्यानंतर या उद्योगाचा जो काही विकास, तो विकास कशा पद्धतीने प्रारंभ झाला त्या संदर्भात आपण विकासात्मक दृष्टिकोनातून विचार केला. त्यानंतर या उद्योगातील ज्या काही समस्या होत्या त्या समस्यांसंदर्भात आपण विश्लेषणात्मक विचार केला. त्याचबरोबर या उद्योगाला गती प्राप्त करून देण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज होती त्या चालनात्मक दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या ज्या काही बाबी होत्या त्या संदर्भात आपण विचार केला आणि एकूणच ब्रिटिशकालीन भारतातील या उद्योग व्यवसायासंदर्भातील हा एक प्रमुख उद्योग म्हणून या उद्योगाची जी काही ओळख आहे ती ओळख ही या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर पुढे आपण इतर जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांसंदर्भात आपण विश्लेषणात्मक विचार करणार आहोत. तो एका स्वतंत्र व्हिडिओद्वारे या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.